हॅलो एव्हरीवन. सुरुवातीला मी माझी ओळख करून देतो. मी गणेश मोहिते. MPSCतील माझी अचिव्हमेंट म्हणजे PSIपदी माझी झालेली निवड. यासोबतच कंबाईंड गट ब मुख्य परीक्षा 2024 मी दिलेली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024सुद्धा मी दिलेली आहे. पूर्वी PSI, STI आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर या तीनही पदांसाठी स्वतंत्रपणे पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा व्हायच्या. या तीनही प्रकारच्या मुख्य परीक्षा मला वारंवार देता आल्या व त्यामध्येच पोलीस उपनिरीक्षक पदावर माझी निवड झाली होती. यात यशस्वी झाल्यामुळे अनेक विद्यार्थी मला वारंवार या परीक्षांबद्दल मार्गदर्शन विचारत होते. परंतु अनेक वेळा वैयक्तिकरित्या प्रत्येकाशी सतत संपर्कात राहता येणे अवघड व्हायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आग्रह होता की आपण परीक्षेच्या काळामध्ये सतत संपर्कात राहता येईल असा एखादा कार्यक्रम सुरू करायला पाहिजे. तर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव डॉक्टर आशिष जैतपाल सरांनी पुढाकार घेतला व औपचारिक स्वरूपात कंबाईंड गट ब पूर्वपरीक्षा 2025साठी मेंटरशिप कार्यक्रम सुरू करण्याचे ठरवले. कंबाईंड गट ब पूर्वपरीक्षाची नुकतीच जाहिरात आलेली आहे व नोव्हेंबर महिन्याच्या 9 तारखेला पूर्वपरीक्षा होईल असे आयोगाने सांगितले आहे. हीच पूर्वपरीक्षा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण मेंटरशिप कार्यक्रम सुरू करत आहोत. तर या मेंटरशिपमध्ये काय असेल? परीक्षेचा आवाका किती आहे, आतापर्यंत झालेल्या पूर्वपरीक्षांचे ॲनालिसिस कशा पद्धतीने करायचे, ॲनालिसिस केल्यानंतर अभ्यास कोणत्या दिशेने करायचा, विषयानुसार आपण जी पुस्तकं वाचतो ती कोणकोणती वाचायची, किती आणि कोणत्या विषयावर अभ्यास करताना अधिकाधिक भर दिला पाहिजे, प्रश्नपत्रिका सोडवणे गरजेचे आहे का व किती व त्या कशा पद्धतीने सोडवायच्या, याचा देखील आपण या मेंटरशिप कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. विषयाची लहान लहान उद्दिष्टे निश्चित करायचे व ते कसे पूर्ण करायचे, ग्रुप डिस्कशनचा फायदा कसा करून घ्यायचा, नोट्स बनवताना कोणती काळजी घ्यायची, कोणते मुद्दे त्यात समाविष्ट करायचे, रिव्हिजन कशा पद्धतीने करायची आणि पेपर सोडवताना कोणती पद्धत वापरायची जेणेकरून अधिकाधिक आपल्याला मार्क्स मिळवता येतील, या मुद्द्यांची आपण चर्चा या मेंटरशिप कार्यक्रमामध्ये करणार आहोत. यासोबतच आपण परीक्षा पास होण्यासाठी पॉझिटिव्ह माइंडसेट खूप गरजेचा आहे. तर हा पॉझिटिव्ह माइंडसेट कसा ठेवायचा, या व्यतिरिक्त या तयारीच्या काळात तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतील त्यावर चर्चा केली जाईल, त्यावर सोल्युशन काढता येईल. प्रत्येक आठवड्याला वीकली सेशन होईल. या सेशनमध्ये आपल्या अभ्यासाचा फॉलोअप घेतला जाईल, अडचणी व शंका यांचे निराकरण करता येतील. या सर्व मुद्द्यांची चर्चा आपण या मेंटरशिपमध्ये करणार आहोत. विषयाच्या अभ्यासासाठी आपण जी पुस्तके वाचतो ती जितकी महत्त्वाची आहेत तितकीच त्या